आज बीडमध्ये जाऊन पुन्हा एकदा स्वतःला वकील म्हणून घेणारा गुणरत्न सदावर्ते गुन्ह्या, ह्या गुन्ह्यानं मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात गरळ ओकली. ह्या गरळेचा मी त्याच्या शब्दांचा, त्याच्या भाषणाचा आणि त्याच्या नीचतेचा मी निषेध करतो. गुणरत्न सदावर्ते, तू त्या विलास घोलेंना न्याय देण्यासाठी गेला होतास का त्या मनोज जरांगे पाटलावर बोलायला गेला होतास? वंजारी आणि मराठा त्या दोन समाजामध्ये तुला वाद पेटवायचा आहे आणि तुझी पोळी शेकायची आहे. अरे तुला वकील कोण म्हणतोय? वकिलाच्या प्रोफेशनला तू लाज आणलेला वकील आहेस तो. अरे तुझं एथिक्स काहीतरी आहेत का? कुठला वकील? चाल, तुझ्या गांडीत दम असला ना तर आपण दोघं जण एकत्र बसू. सदावर्ते गुन्ह्या, तू मनोज जरांगे पाटलाला मन्या म्हणतो हे रे? अरे मराठ्यांच्या पोराच्या विरोधात तू जाऊ नको. तुला काय वाटतंय? तू कुत्र्यासारखा काही भुकशील आणि मराठा समाज तुझा ऐकून घेईल प्रत्येक वेळेस? तू कायदे तज्ञ आहेस ना? तू घटना तज्ञ आहेस का ना? घटनेचा तज्ञ आहेस का तू घंटा तज्ञ आहेस? माझं ह्या वंजारी समाज बांधवांच्या लोकांना सुद्धा विनंती आहे, तुम्ही विलास घोलेंना न्याय देण्यासाठी त्या सभेचं आयोजन केलेलं होतं का मराठा समाजाच्या चळवळीच्या नेत्यावर लांछन लावण्यासाठी आंदोलन केलेलं होतं? अरे त्या मनोज जरांगे पाटलानं विलास घोलेंना न्याय मिळावा म्हणून पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलेलं आहे. तुम्ही काय रे बुकायला सोडता होय माणसांहून, बाहेरच्या माणसांहून? ही गोष्ट अजिबात मान्य नाही. धने मुंडेनं आणि पंकजाताईनं ह्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे. वंजारी समाजाच्या भगवान बाबाच्या गडाचे महंत आहेत नामदेव शास्त्रींनी लक्ष घातलं पाहिजे. माझे मित्र आहेत बाळासाहेब सानप, या आंदोलनाचे आयोजक, त्यांनी ह्या लोकांचे कान पिळले पाहिजे. मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही असे गरळ ओकू नका, तुम्हाला हे महागात पडणार आहे. पूर्ण मराठा समाज हा आज एकवटलेला आहे. तुम्ही जर का ह्या पुढं अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या नेत्यांवर तुम्ही बोलणार असाल तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतोय. तुम्हाला त्या विलास घोलेंना न्याय द्यायचा आहे ना? तुम्हाला कुठल्या नेत्याच्या बाबतीत बोलायचं आहे का नाही? तेवढ्यापुरतं बोलायचं होतं. मर्यादा ओलांडू नका एवढंच सांगतो.